नमस्कार, मी अक्षरा पाटील. पुस्तक वाचन या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. मित्रांनो, सुधा मूर्ती यांचं बकुळा या कादंबरीचं आपण वाचन करीत आहोत. तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदाच असाल किंवा चॅनल यापूर्वी सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनल आधी सबस्क्राईब करा आणि पुस्तक वाचन बकुळा ही कादंबरी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. भाग 9. ती मार्च महिन्याची सुरुवात होती. या काळात सहसा कोणीच युनिव्हर्सिटी कॅम्पसमध्ये राहत नाही. मुलं घरीच परीक्षेची तयारी करीत असतात. प्राध्यापक प्रश्नपत्रिका तयार करण्यात व्यस्त असतात. अतिकुशाग्र बुद्धीचे काही विद्यार्थी मात्र या काळात संशोधनात्मक काम भरपूर करतात. श्रीमतीच्या दृष्टीने परीक्षा हा डाव्या हातचा मळ होता. त्यामुळेच मार्च महिन्यात घरी अभ्यास करण्याऐवजी ती युनिव्हर्सिटीत यायची. तिचे प्रोफेसर जपानमध्ये एका सेमिनारला जाणार होते. बुद्धिझम इन इंडिया या विषयावर तो सेमिनार होता. त्यांच्या व्याख्यानासाठी लागणाऱ्या नोट्स तयार करण्याचं काम श्रीमतीने आपणहून अंगावर घेतलं होतं. बौद्ध धर्माचा प्रसार कसा झाला याविषयी श्रीमतीने प्रचंड वाचन केलं होतं, परंतु इंडोनेशिया देशातील बोरोबुदर सारख्या ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण स्थळांना भेटी देण्याचं तिचं स्वप्न मात्र प्रत्यक्षात येण्याची काहीही शक्यता नव्हती. तिचे प्रोफेसर या सर्व स्थळांच्या भेटीसाठी जाणार होते. ते तिथे जाऊन सर्व काही प्रत्यक्ष पाहून येतील आणि आल्यावर आपल्या सर्व विद्यार्थ्यांना आखो देखा हाल ऐकवतील या कल्पनेनंच तिला खूप आनंद झाला होता. मॅडम, प्रोफेसरांनी तुम्हाला ताबडतोब बोलवलंय. डिपार्टमेंटचा प्यून सिद्धप्पा तिला बोलवायला आला. ती वाचनात पुरती गुंगून गेली होती. पण सिद्धप्पा का बरं बोलावलं असेल? मी इथे अत्यंत महत्वाचं काम करते आहे हे सरांना माहीत आहे. अहो मॅडम, तिथे एक गोरा माणूस आलाय. तो आणि आपले सर तुमच्याविषयी काहीतरी बोलत होते मगाशी. तो माणूस बहुतेक सरांचा मित्र आहे. कदाचित त्यामुळेच त्यांनी तुम्हाला बोलावून घेतला असेल. श्रीमती प्रोफेसरांच्या केबिनमध्ये गेली. तिथे एक पांढऱ्या केसाचे वयस्कर गृहस्थ बसले होते. ते चांगले 6 फूट उंच आणि मजबूत शरीरयष्टीचे होते. ते श्रीमतीकडे बघून हसले. श्रीमतीचे सर म्हणाले, हे माझे मित्र प्रोफेसर माईक कॉलिन्स. श्रीमतीला ते ऐकून आदर मिश्रित आश्चर्याचा धक्का बसला. खुद्द प्रोफेसर माईक कॉलिन्स? त्यांचं नाव ऐकलेलं नाही असा अख्ख्या हिस्ट्री डिपार्टमेंटमध्ये एकही विद्यार्थी नसेल. प्रोफेसर कॉलिन्स हे अमेरिकेतील एका सदन खानदानी घराण्यातील होते. त्यांचे वडील फार मोठे उद्योगपती होते, परंतु मुलाने मात्र इतिहास विषयात करिअर केलं. ऑक्सफर्ड विद्यापीठातून PhDची डिग्री संपादन केली. त्यांनी आपल्या क्षेत्रात इतकं नाव मिळवलं होतं की आंतरराष्ट्रीय स्तरावर आज या विषयातील एक तज्ज्ञ व्यक्ती म्हणून त्यांना अख्खं जग ओळखतं. गेल्या काही दिवसांपूर्वीच त्यांच्या इतिहासकार पत्नीचं कॅन्सरने निधन झालं होतं. तिचं नाव जेन. त्या दोघांचा परिचय कॉलेजमध्ये असताना झाला. दोघांनी मिळून एकत्र संशोधनाचं काम हाती घेतलं. त्यांना लोक मेड फॉर ईच अदर कपल असं म्हणत. त्यांच्या एकुलत्या एक मुलीने, डोरोथीने सुद्धा हिस्ट्री हाच विषय घेतला होता आणि ती सध्या डॉक्टरेट करत होती. आपल्या पत्नीच्या निधनानंतर पहिल्यांदाच ते बाहेर पडले होते आणि श्रीलंकेच्या दौऱ्यावर गेले होते. परत अमेरिकेला जात असताना ते आपले जुने मित्र प्रोफेसर राव यांना भेटायला थांबले होते. प्रोफेसर राव हे त्यांचे अमेरिकेतील येल या विद्यापीठातील विद्यार्थी होते. त्या दोघांना एकमेकांना भेटून किती आनंद झाला होता ते श्रीमतीला जाणवत होतं. माईक, ही श्रीमती फार बुद्धिमान विद्यार्थी आहे बरं का, आणि माझी एकदम आवडती आहे. डोरोथीला हिस्ट्री या विषयाची जेवढी आवड आहे तेवढीच हिला पण आहे. आज तिने बुद्धिझमवर नोट्स तयार केलेल्या आहेत. ती कसं लिहिते याची तुला त्या नोट्स वाचून कल्पना येईलच. प्रोफेसरांच्या तोंडचे शब्द ऐकून श्रीमतीला संकोचल्यासारखं झालं. या इतक्या मोठ्या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या व्यक्तीपुढे आपण किती नगण्य आहोत असं तिला मनातून वाटत राहिलं. हाय श्रीमती, नाईस टू मीट यू. मी बघू का तुझ्या नोट्स? अर्थात मी काही तुझ्या प्रोफेसरांसारखा बुद्धिझम विषयातला एक्सपर्ट नाही हं, ते हसून म्हणाले. त्यांचं ते अमेरिकन इंग्रजी श्रीमतीला कळायला थोडं अवघड गेलं. श्रीमती, माईक कलकत्त्याच्या म्युझियमला भेट द्यायला आला होता. त्यावर त्यानं केलेलं काम अप्रतिम आहे. या इतक्या छोट्या गावात खास मला भेटायला आलाय तो.
खरंच कौतुक आहे हं त्याचं. अगं, पण त्याच्यापाशी वेळ इतका कमी आहे. आजूबाजूची सगळीच्या सगळी ऐतिहासिक स्थळं बघायला जमणार नाही त्याला. पण तरी सुद्धा इथली काही ठिकाणं तर त्याला दाखवलीच पाहिजेत बघ. मला वाटतं त्याला एका दिवसात बदामी, ऐहोळे आणि पट्टदकल दाखवून आणणं सहज शक्य होईल. बदामी, ऐहोळे आणि पट्टदकल या तिन्ही ठिकाणांना उत्तर कर्नाटकातील सुवर्ण त्रिकोण म्हणतात. जागतिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण मानण्यात आलेली ऐतिहासिक स्थळं याच प्रदेशात आहेत. या प्रदेशाला देवालयांचा पाळणा असेही म्हणतात, कारण वास्तुकलेचे विविध अप्रतिम नमुने या मंदिराच्या रूपाने बघायला मिळतात. हो सर, ही ठिकाणं फारच सुंदर आहेत. कोणत्याही इतिहासकाराला बघायला आवडतील अशीच आहेत ती. मी तुला इथे बोलावून घेण्याचं कारण तेच तर आहे. उद्या तू त्यांना या एक दिवसाच्या सहलीला घेऊन जा. श्रीमती आश्चर्यचकित होऊन म्हणाली. मी? पण का सर? त्यांना तर तुमच्याबरोबर वेळ घालवणं नक्की आवडेल. मला यायला नक्कीच आवडलं असतं ग. पण नेमके उद्या आमच्या घरी माझ्या मुलीला बघायला पाहुणे येणार आहेत आणि त्यावेळी मुलीचे वडीलच हजर नसले तर कसं दिसेल ते? म्हणून तूच त्यांना घेऊन जा. सगळं दाखव. तू एक उत्कृष्ट गाईड म्हणून नक्की काम करशील. मग आणखी कोण कोण आमच्या बरोबर येणार आहे सर? माझा मुलगा शशी येईल. शिवाय आमचा ड्रायव्हरही येईल ना. हे असं दोघांचं बोलणं चालू असताना एकीकडे प्रोफेसर कॉलिन्स श्रीमतीच्या नोट्स चाळत होते. विहार आणि चैत्य या दोहोंमधला फरक तिने अगदी बारीक सारीक तपशिलांसह वर्णन करून सांगितला होता. जातक कथांचे उगमस्थान कोणते आणि बुद्धिझमचा अस्त याविषयी तिने नोट्स काढल्या होत्या. श्रीमती तिथून निघून गेल्यानंतर प्रोफेसर कॉलिन आपल्या मित्राकडे वळून म्हणाले, तिच्या आयडियाज अत्यंत स्वच्छ आणि तर्क सुसंगत आहेत. माझ्या डोरोथीपेक्षाही जरा जास्त क्लिअर आयडियाज आहेत तिच्या. ही तुमची सर्वात उत्तम विद्यार्थिनी असणार यात शंकाच नाही. प्रोफेसर राव यांच्या चेहऱ्यावरून आनंद आणि अभिमान ओसंडून वाहत होता. दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे प्रोफेसर कॉलिन्स, शशी आणि श्रीमती निघाले. त्यांचे जेवणाचे डबे सुद्धा बरोबर घेतले होते. मार्च महिन्याची ती सुरुवात होती. अजून सूर्याच्या उन्हाचा ताप इतका असह्य होत नव्हता. रस्त्यावर विशेष रहदारी सुद्धा नव्हती. श्रीमती गप्प गप्प होती. ते लक्षात येताच प्रोफेसर कॉलिन्स म्हणाले, श्रीमती, या प्रदेशाची थोडी ऐतिहासिक पार्श्वभूमी सांग ना मला. तू छानपैकी गाईडचं काम करशील असं माझ्या मित्राने मला सांगितलं आहे. पण तू तर काहीच बोलत नाहीस. सर, तुमच्यासारख्यांसमोर मी काय बोलणार? पुरे पुरे अगं, मला सर वगैरे म्हणू नको. मला माईक म्हटलंस तरी चालेल. अमेरिकेत आम्ही एकमेकांना नावानेच बोलवतो. सर, आमच्या संस्कृतीमध्ये आपल्यापेक्षा वडीलधाऱ्या माणसांना अरेतुरे करणं, त्यांच्या नावाने बोलवणं हा उर्मटपणा समजला जातो. तुम्ही माझ्याहून वयाने आणि ज्ञानाने कितीतरी मोठे आहात. मी तुम्हाला तुमचं नाव घेऊन कधीच हाक नाही मारू शकणार. ठीक आहे श्रीमती, तुला काय पाहिजे ते म्हण. शेवटी नावात काय आहे? पण या ठिकाणाची ऐतिहासिक पार्श्वभूमी तेवढी समजावून सांग म्हणजे झालं. सर, प्रत्येक माणूस ज्या ठिकाणी जन्म घेतो त्या ठिकाणाचा इतिहास ऐकतच लहानाचा मोठा होतो. मी लहान असताना कधीही माझ्या आईबरोबर इकडे आले की आई मला या ठिकाणाचं महत्त्व समजावून सांगायची. या प्रदेशात कितीतरी लढाया झाल्या. कितीतरी राजांनी इथे राज्य केलं. अनेक घटनांचा मूक साक्षीदार आहे हे ठिकाण. माझे पूर्वज ऐतिहासिक लढाईचा एक हिस्सा आहेत ही कल्पनाच त्या वयात खूप अद्भुत, रम्य, रोमांचकारी वाटायची. मी सुद्धा याच प्रदेशाचा एक हिस्सा आहे असं मला मनातून कुठेतरी जाणवतं. येथे ज्या घटना घडल्या त्या 12 शतकांपूर्वी घडल्या. पण अजून सुद्धा मी डोळे मिटले की खूप भावनाविवश होऊन जाते. कितीतरी इतिहासकालीन दृश्य मी माझ्या मिटल्या डोळ्यांसमोर रंगवते. अर्थात वाढत्या वयाबरोबर जशी माझ्या विचारांमध्ये परिपक्वता आली तशी माझी हिस्ट्री विषयाबद्दलची ओढ वाढत गेली. त्यामुळेच असा भावनाप्रधान दृष्टिकोन बाळगणं मी बंद केलं आणि वास्तवाशी माझं व्यवस्थित नातं जुळलं. खरं आहे तुझं श्रीमती. एका इतिहासाच्या अभ्यासकाचा दृष्टिकोन तसाच असायला हवा. एका समीक्षकाचा दृष्टिकोन कितीही कंटाळवाना, नकोसा वाटला तरी तो आपण सोडता कामा नये. जेव्हा मेंदूपेक्षा हृदय वरचढ होऊन बसतं तेव्हा माणसाचं मन व्यवस्थित काम करत नाही. सर, सॉरी,
तुमच्या मूळ प्रश्नाचं उत्तर तर मी दिलंच नाही. या मुलखावर चालुक्यांच्या घराण्याची सत्ता होती. पूर्वी या बदामीला वातापी असं म्हणत. 8व्या शतकात चालुक्यांनी येथे राज्य केलं. त्या काळी हा प्रदेश अत्यंत समृद्ध होता. त्या राजघराण्यांच्या मूळ स्थानाविषयी अनेक दंतकथा प्रचलित आहेत. त्या घराण्याचा मूळ पुरुष म्हणजे पुलकेशी. असं म्हणतात की एका टेकडीच्या माथ्यावर तो वाघिणीचं दूध पिऊन लहानाचा मोठा झाला. पण मला वाटतं या कथेतून जर काही समजून घ्यायचं झालं असेल तर ते एवढंच की तो एक अतुलनीय पराक्रमी पुरुष होता. चालुक्यांमधील सर्वात महान राजा म्हणजे दुसरा पुलकेशी. त्याने नर्मदेच्या तीरी उत्तरेकडील पराक्रमी राजा हर्षवर्धनचा पराभव केला. शशी हा विज्ञान शाखेचा विद्यार्थी होता. तो खरं तर आधी या छोट्या 1 दिवसाच्या सहलीला यायला तयारच नव्हता. त्याऐवजी धारवाडला जाऊन एखादा नवा सिनेमा बघावा असं त्याच्या मनात होतं. तो बराच कंटाळलेला दिसत होता. बिचारा वारंवार घड्याळाकडे बघत होता. बघता बघता ते बदामीला येऊन पोहोचले. बदामी एक सध्याचं लहानसं पेंगुळलेलं खेडेगाव. यांचंच नाव एकेकाळी वातापी होतं. एका वैभवशाली साम्राज्याची राजधानी होती ती. गावाच्या मध्यभागीच 3 ग्रॅनाइट दगडांच्या टेकड्या आहेत. त्यात हिंदू आणि जैन मंदिरे आहेत. या टेकड्यांमध्ये कोरीव काम करून पायऱ्या बनवलेल्या आहेत व त्या थेट मंदिरापर्यंत जातात. वरून पाहिलं की ते गाव जणू झोपी गेलेलं गाव वाटतं. कधीच झोपेतून उठणार नाही असं दुःख दारिद्र्याने वेढलेलं. त्याचं वैभव भूतकाळात विलीन होऊन गेलेलं. श्रीमतीने एका गोष्टीकडे सर्वांचं लक्ष वेधलं. सर, आपल्याला वरकरणी असं वाटतं की हे सगळे स्तंभ मंदिराचा भार पेलत उभे आहेत. पण तसं नाहीये. हे सगळे तकलादूत दाखवायचे स्तंभ आहेत. बऱ्याच गुहेतील कोरीव लेण्यांमध्ये व मंदिरांमध्ये पुढे हीच संकल्पना वापरण्यात आलेली दिसते. इथे तुम्हाला भगवान श्री गणेश बघायला मिळेल. त्याचा देह मानवाचा तर मस्तक गजराजाचे असते. त्याला वातापी गणपती म्हणतात. प्रोफेसर कॉलिन्स सर्व काही अत्यंत कुतूहलाने रस घेऊन बघत होते. बारकाईने निरीक्षण करत होते. सर, पूर्वीच्या काळी या सर्व गुहांच्या छतावर अत्यंत सुंदर चित्र कोरलेली होती. परंतु निष्काळजीपणामुळे त्या चित्रांची कोणीही देखभाल न केल्यामुळे ती आता दिसेनाशी झाली आहेत. श्रीमती, त्या चित्रांबद्दल मला आणखी माहिती सांग ना. हे संभाषण जर असंच चालू राहिलं तर आपण मध्यरात्र झाली तरी धारवाडला परत जाणार नाही हे आता शशीला कळून चुकलं. त्या दिसतही नसलेल्या पेंटिंग्स बद्दल हे दोघं इतके तळमळीनं का बोलत आहेत हे त्याला कळेना. आपण त्यापेक्षा एखाद्या खाण्याच्या स्टॉलपाशी जाऊन मासिक वाचत बसावं असं त्याने ठरवलं. तो तिथून गेला. पण एक विद्वान इतिहासकार आणि एक उत्साही विद्यार्थिनी या दोघांच्याही ते लक्षातही आलं नाही. सर, या पेंटिंगचं जे टेक्निक आहे ते अगदी अनन्यसाधारण म्हणण्यासारखं आहे. या गुहांमध्ये व्यवस्थित वायू विजनाची व्यवस्था सुद्धा नाही. शिवाय त्या काळी कोणतीही आधुनिक तंत्र वा मशनरी त्यांच्यापाशी नसताना त्यांनी गुहेच्या छतावर चित्र कशी काय रंगवली असतील. त्यांनी भाज्यांचे रंग, रंगीत दगडांची भुकटी, उसाची मळी, चुनकळी आणि इतर नैसर्गिक रंगांचा वापर केला होता. ते पहिल्या प्रथम माती, दगडाची भुकटी, धान्याची फोलकटे, उसाची मळी आणि शेण यांचे मिश्रण करून त्याने गुहेच्या भिंती सारवून घेत असत. नंतर त्यावर ते चुनकळीचा थर चढवत. ती भिंत पूर्णपणे सुकली की ते रंग वापरून आणि घासून ती गुळगुळीत करत. अजंठाच्या लेण्यांमध्येही हेच तंत्र वापरण्यात आले आहे. परमेश्वर पुलकेशीचा दरबार, कृष्णसुंदरी आणि इतर काही पेंटिंग्स आज इतकी वर्ष झाली तरीही अजून त्यांचं सौंदर्य टिकवून आहेत. निर्वाणाच्या दिवशी 18 हातांचा शिव भगवान नृत्य करत आहे हे दृश्य, तसेच मंगलेश, असंख्य यक्षयक्षिणी आणि निद्रिस्त विष्णू अशा अनेक दृश्यांमध्ये श्रीमतीने त्यांचं लक्ष वेधलं. एव्हाना दुपारच्या जेवणाची वेळ उलटून गेली होती. सूर्य माथ्यावर आला होता. पण कुणालाच त्याची पर्वा नव्हती. एवढं मोठं वय, विमान प्रवासाचा शीण असं असूनही प्रोफेसर कॉलिन्स यांचा उत्साह एखाद्या नवयुवकालाही लाजवणारा होता. अखेर त्यांनी दुपारचं जेवण घेतलं आणि एहोळेव व पट्टदकलकडे प्रयाण केलं. वाटेत त्यांनी जागोजागी उतरून अनेक स्थळांना भेटी दिल्या. हळूहळू अंधार झाला. अखेर ते सगळेही सहल आटोपून जेव्हा परतले
तेव्हा श्रीमतीचा लाजाळूपणा कुठच्या कुठे पळाला होता. ती आता कोणत्याही प्रकारचा संकोच मनात न बाळगता अगदी मोकळेपणाने प्रोफेसर कॉलिन्सशी गप्पा गोष्टी करत होती. सर, खरं तर तुम्ही वेरूळला असलेलं कैलास लेणं बघायलाच हवं. ते ताजमहल इतकंच अप्रतिम सुंदर आहे. इतिहासकारांचं तर असं मत आहे की इतकं सुंदर मंदिर उभारण्यासाठी राष्ट्रकूटांनी जितका पाण्यासारखा पैसा खर्च केला, तेवढा पैसा तर त्यांनी लढाया लढण्यासाठी सुद्धा खर्च करावा लागला नसेल. शिवाय श्रवण बेळगोळ येथे जो बाहुबलीचा गूढ मंद स्मितहास्य करणारा पुतळा आहे, तो तर तुम्ही बघितलाच पाहिजे सर. तो एका अखंड खडकात कोरण्यात आलेला आहे. शिवाय बेल्लूर आणि हळेबीड येथे देवालये, त्यांच्या कळसावरचे अप्रतिम शिल्पकलेचं दर्शन घडतो ना. प्रोफेसर कॉलिन्स श्रीमतीची ही न संपणारी बडबड ऐकून गालातल्या गालात नुसते हसत होते. अखेर ती म्हणाली, आमचा देश जर व्यवस्थित पाहायचा असेल तर तुम्हाला कमीत कमी 6 महिने तरी इथे घालवावे लागतील. तुम्ही इथे परत या. सौंदर्य आणि कलेच्या बाबतीत आमचा देश किती समृद्ध आहे हे पहा. ते सगळे थकून भागून हुबळीला जेव्हा परत पोहोचले तेव्हा रात्रीचे 10 वाजले होते. पण ते अत्यंत खुश होते. नाराज होता तो फक्त शशी. तो मात्र वाटभर वाईट चेहरा करून बसून होता. दुसऱ्या दिवशी प्रोफेसर कॉलिन्स आपल्या मायदेशी परत जायला निघाले. त्यांचा निरोप घेण्यासाठी श्रीमती प्रोफेसर राव यांच्या घरी आली. सर, मी तुमच्यासाठी एक छोटीशी भेट आणली आहे. आपली कालची छोटीशी सहल तुम्हाला खरंच आवडली ना? इतिहासाविषयी गोडी असण्यासाठी काही प्रत्येकानं इतिहासकारच व्हायला पाहिजे असं नाही. पुण्यात एक अत्यंत प्रसिद्ध गणिततज्ञ होऊन गेले. त्यांनी इतिहासाविषयी बरंच काही लिहून ठेवलंय. मला त्यांचं लेखन खूप आवडतं. त्यांचं नाव दामोदर धरमपाल कोसंबी. तुम्हाला त्यांचं हे पुस्तक नक्की आवडेल सर. ॲन इंट्रोडक्शन टू द स्टडी ऑफ हिस्ट्री हे कोसंबी यांनी लिहिलेलं पुस्तक श्रीमतीने त्यांच्या हातात ठेवलं. श्रीमती, तुझ्यासारख्या ज्या विद्यार्थ्यांना हिस्ट्री या विषयाची इतकी ओढ असते, त्यांनी खरं तर संशोधन केलं पाहिजे. तुझी इच्छा असेल तर मी तुला आमच्या युनिव्हर्सिटीत शिकण्यासाठी स्कॉलरशिप मिळेल अशी व्यवस्था करतो. तू आर्किओलॉजी किंवा एशियन हिस्ट्री या विषयाचं शिक्षण घेऊ शकशील. अमेरिका कशी आहे याची तुला कल्पना नाही. शिक्षणाचा स्वर्ग आहे तो. तुला अनेक सोयी सुविधा, मोठमोठी ग्रंथालये अभ्यासासाठी उपलब्ध असतील. अशा वातावरणात तुझ्यासारख्या विद्यार्थ्यांची फार प्रगती होते. त्यांच्या तोंडचं बोलणं ऐकून श्रीमतीला अतिशय आश्चर्य वाटलं, संकोचही वाटला. तिने नम्रपणे मान खाली घातली. सर, तुमच्या या ऑफरबद्दल खरंच मी काय म्हणू? मला ते शब्दात व्यक्त करता येणार नाही. मला तुम्ही इतकी मोठी संधी देऊ केलीत. पण सर, खरं सांगू, मला अमेरिकेत येण्याची मनातून कितीही इच्छा असली तरी येता नाही येणार. माझं यावर्षी लग्न होणार आहे. अरे वा, कोण आहे तो भाग्यवान? मी असं विचारलेलं चालेल ना? सर, तो माझा वर्गमित्रच आहे, श्रीकांत. श्रीमती, खरं तर तुझ्या खासगी आयुष्यात ढवळाढवळ करण्याचा मला काहीच अधिकार नाही. पण तुला असं नाही का वाटत की तू तुझा इतिहासाचा व्यासंग सोडून दिलास तर तुझं आयुष्यात खूप मोठं नुकसान होईल? तुला कंटाळा नाही येणार? सर, माझं हिस्ट्री या विषयावर प्रेम आहे हे खरं, पण माझं श्रीकांतवरही तितकंच प्रेम आहे. मी लग्नानंतरही अभ्यास चालू ठेवू शकेन. ज्ञान मिळवण्यासाठी डॉक्टरेटची डिग्रीज मिळवली पाहिजे असं नाही मला वाटत. माझ्या दृष्टीने पदवीला इतकं काही महत्व नसतं. ओके श्रीमती, तुझ्या भावी आयुष्यासाठी माझ्या शुभेच्छा. मी परत गेल्यावर आपल्या सहलीचे फोटो तुला पाठवीन. गुड बाय अँड गुड लक. त्या रात्री प्रोफेसर कॉलिन्स यांनी श्रीमतीच्या बोलण्यावर खूप विचार केला. आपण संशोधनात्मक काम लग्नानंतरही चालूच ठेवू असं तिचं म्हणणं होतं. पण खरं तर संशोधन म्हणजे नुसता त्या विषयाचा अभ्यास नव्हे. त्यासाठी कितीतरी त्याग करावा लागतो. अपार परिश्रम करावे लागतात. संसाराच्या ओढाताणीतून रोज घडीला समोर उभ्या राहणाऱ्या अनंत अडचणीतून तिला ती गोष्ट शक्य होईल का, ते विचारात गढून गेले. अचानक त्यांना आपली पत्नी जेन हिची तीव्रतेने आठवण झाली. तिने त्यांच्या जोडीने आपलं करिअर पण केलं होतं. त्यांना कधीच आर्थिक अडचण भासली नव्हती. डोरोथी ही त्यांची एकुलती एक मुलगी होती. अमेरिकेत प्रत्येकाचं कुटुंब किती लहान किंवा मोठं असावं हे ज्या त्या व्यक्तीच्या मनावर असतं. समाजाची फारशी बंधनं व्यक्तीवर नसतात.
त्या दोघांनी मिळून परस्परांच्या साथीने इतिहासाच्या मार्गावर वाटचाल केली होती. दोन विभिन्न संस्कृतीमध्ये विवाहाकडे बघण्याचा दृष्टिकोन किती वेगवेगळा असू शकतो याची त्यांना जाणीव झाली. त्यांच्या मुलीला लग्न करून संसार थाटण्यात काही स्वारस्य नव्हतं. आपला मित्र आणि सहकारी टोनी याच्याबरोबर ती लग्नाशिवायच राहत होती. त्यांनी कधीही तिला लग्नाविषयी विचारलं की तिचं उत्तर ठरलेलं असे. लग्न कशाला करायला हवं? प्रत्येक स्त्रीच्या आयुष्याचं ध्येय केवळ लग्न एवढंच असतं का? लग्न हे सहजीवनासाठीच असतं ना. मात्र आम्ही आता एकत्र आहोतच. एकदा एखाद्या जोडप्याचं लग्न झालं की लगेच दोघांच्या एकमेकांकडून अपेक्षा वाढीच लागतात. कधी कधी त्या पुऱ्या होऊ शकत नाहीत. मग दोघांचं बिनसतं. म्हणून खरं सांगू, जे काही चाललंय त्यात मी समाधानी आहे. अर्थात आपल्या आई वडिलांविषयी तिला आदर किंवा प्रेम नव्हतं असं मात्र नाही. पण तिची तत्व, तिचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप वेगळा होता. अमेरिकन संस्कृतीमध्ये या सर्व गोष्टी आडपडदा न बाळगता व्यक्त करण्याची मुभाही तिला होती. श्रीमती ही आपल्या डोरोथीपेक्षाही कितीतरी कुशाग्र बुद्धीची विद्यार्थिनी आहे, हे प्रोफेसर कॉलिन्स यांच्या लक्षात आलं होतं. आणि इथे ती सरळ आपलं सर्वस्व त्या एका लग्नावर ओवाळून टाकायला तयार झाली होती. अगदी लहान वयापासूनच डोरोथीच्या वाट्याला शिक्षणाच्या दृष्टीनं अत्युत्तम वातावरण आलं होतं. तिला उत्कृष्ट प्रशिक्षण लाभलं होतं. तिने आपल्या आई वडिलांबरोबर जगप्रवास केला होता. मोठमोठ्या इतिहासकारांना जवळून भेटण्याची संधी तिला मिळाली होती. यातील कुठलीही संधी श्रीमतीला मिळाली नव्हती. पण ती डोरोथीपेक्षा फार बुद्धिमान होती. आपण कोणत्या अंधारात उडी घेत आहोत याची त्या मुलीला खरोखरच कल्पना नाही असं त्यांना वाटलं. लग्नानंतर थोड्याच दिवसात सुरुवातीचा उत्साह संपुष्टात येईल. नव्या नवतीचा आनंद ओसरेल. तिच्याकडून इतरांचं अपेक्षांचं ओझं वाढतच राहील आणि अखेर तिच्या लक्षात येईल आपण कोणती गोष्ट गमावून बसलो ते. पण तेव्हा फार उशीर झालेला असेल. श्रीमतीनं असं आपलं शिक्षण अर्ध्यात सोडू नये असं प्रोफेसर कॉलिन्सना तीव्रतेने वाटलं. पण अखेर हे तिचं आयुष्य होतं. त्याविषयीचा निर्णय तिचा तिनंच घ्यायचा होता. शिवाय हा भारत देश होता. इथे हे असंच चालणार ही वस्तुस्थिती होती. धन्यवाद. अशाच नवनवीन आणि विविध विषयांवरच्या कथा, कविता आणि पुस्तकांसाठी पुस्तक वाचन बाय अक्षरा पाटील हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि पुस्तक वाचन कसं वाटलं, बकुळा ही कादंबरी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा.